सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 3, ॲडमिशन ऑफ अ पार्टनर, भागीदाराचा प्रवेश, लेक्चर नंबर 1, सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 1, पेज नंबर 135, 136 and 137. Problem name is the Sujata and Purnima. Next, हा प्रॉब्लेम आपण आज सविस्तररित्या समजून घेणार आहोत. प्रॉब्लेम ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. भागीदारी संस्थेमध्ये, भागीदारी व्यवसायामध्ये नवीन भागीदार ज्यावेळेस ॲडमिट केला जातो, त्याला प्रवेश दिला जातो, त्यावेळेस चेंज ऑफ द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस आणि त्याचबरोबर सर्व कन्स्टिट्यूशन्स म्हणजे सर्व पुनर्रचना, न्यू पार्टनर, इनकमिंग पार्टनर आल्यानंतर ओल्ड पार्टनरचं सर्व गोष्टी चेंज होतात. मग त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतील, त्यामधील शेअर असेल, त्यानंतर त्यांचं गुडविल असेल, त्यानंतर त्यांचं कॅपिटल असेल, ॲसेट्स अँड लायबिलिटीज असतील, बॅलन्स शीट असतील, असं सर्व त्यांची जी सिस्टीम आहे अकाउंटिंग सिस्टीम, त्यामध्ये चेंज येतो आणि तो चेंज हा आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. तर ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर या टॉपिकचे उदाहरण सोडवत असताना आपणास काही गोष्टी लक्षात घ्यावायच्या आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा रीड द प्रॉब्लेम केअरफुली, त्यानंतर ओपनिंग द लेजर, नेसेसरी लेजर अकाउंट्स. मग त्यामध्ये आपणास या गोष्टी बनवाव्या लागतात. त्यामध्ये एक रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्याला दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्यानंतर 2 पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट आणि 3 बॅलन्स शीट ऑफ अ न्यू फर्म. आणि ॲडमिशनची जी प्रक्रिया आहे ही शक्यतो 1 एप्रिलला वर्षाच्या सुरुवातीलाच केली जाते. तर आपल्यासमोर एक उदाहरण आलेलं आहे आणि हे उदाहरण सोडवताना आपल्याला 3 स्टेप फॉलो करायचे आहेत. पहिली स्टेप आहे ट्रान्सफर द आयटम्स, ए. बी स्टेज आहे ट्रान्सफर द ॲडजस्टमेंट्स, त्याचे 2 इफेक्ट द्यायचे. आणि सी स्टेज आहे क्लोजिंग स्टेज, म्हणजे क्लोजिंग ऑफ द लेजर अकाउंट्स. आता या 3 स्टेजमधून आपणास उदाहरण सोडवायचं आहे. पण त्यासाठी उदाहरण वाचायचं, उदाहरणामध्ये समस्या जी आहे, काय आहे, ती आपण व्यवस्थित समजून घ्यायची आणि काय विचारलेलं आहे, काय आपल्याला बनवायला सांगितलेलं आहे, उदाहरणामध्ये जर्नल एंट्रीज विचारलात का आपल्याला लेजर पोस्टिंग विचारलेलं आहे, ते आपण त्यामध्ये लक्ष द्यायचं. तसं ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर हा टॉपिक अतिशय सोपा आहे आणि लगेच ॲडजस्टमेंट आपल्याला लक्षात येतात. तर आपण पहिल्यांदा उदाहरण वाचू आणि ॲडजस्टमेंटच्या टिक मार्क्स करून घेऊ. उदाहरण आपल्यासमोर आहे पेज नंबर 135. एक्झाम्पल नंबर 1, इल्युस्ट्रेशन नंबर 1, जर्नल एंट्रीचं उदाहरण आहे. मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक केल्या, ऐकल्या आणि हँडवर्क केलं
तर आपणास पहिल्या उदाहरणापासूनच ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर हा टॉपिक समजायला सोपा जाईल. प्रथमतः आपण उदाहरण वाचूया. द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पूर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट्स इक्वली वॉज ॲज फॉलोज. म्हणजे आपणास ॲडमिशनमध्ये एक छोटासा बॅलन्स शीट ताळेबंद पत्रक दिलेला जातो आणि तो दिलेला आहे सुजाता आणि पौर्णिमेचा, आणि त्यांचा जो रेशो दिलेला आहे तो आहे इक्वल रेशो आपणास दिलेला आहे, समसमान आहे. म्हणजे त्यांना जो काय प्रॉफिट लॉस होईल ते इक्वल काय करणार, डिस्ट्रीब्यूट करून घेणार. हे पहिलं वाक्य झालेलं आहे. त्यानंतर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 ताळेबंद पत्रक आपणास खालीलप्रमाणे दिलेला आहे. लेफ्ट साईडला लायबिलिटीज देणी कर्ज, त्यामध्ये कॅपिटल्स सुजाताचं कॅपिटल आहे 1,00,000, पौर्णिमाचं कॅपिटल आहे 1,40,000, टोटल आहे त्याच्या आउटरला 2,40,000. त्यानंतर क्रेडिटर्स धनको किंवा सावकाराचं देणं आहे 34,000 आणि बिल्स पेबल देणे हुंडे आहे 26,000. लायबिलिटी साईडची आपली टोटल आहे 3,00,000 रुपये. आता आपण पाहूया ॲसेट, संपत्ती, प्रॉपर्टी आणि येणे. आता आपल्याकडं प्रॉपर्टी काय आहे तर लँड अँड बिल्डिंग 60,000, प्लांट अँड मशिनरी 70,000, फर्निचर 24,000, सन्ड्री डेटर्स म्हणजे ऋणको कस्टमर म्हणून येणारी रक्कम आहे 26,000, स्टॉक 40,000 आणि कॅश बॅलन्स आहे 80,000. टोटल 3,00,000 रुपये बॅलन्स शीटची टोटल दिलेली आहे. या पद्धतीने बॅलन्स शीट आपला वाचून झालेला आहे. आता आपल्याला काय रूल्स अँड कंडिशन्स काय दिलेले आहेत ते आपण पाहूया. ऑन 1 एप्रिल 2018 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉईन्स द फर्म ॲज अ थर्ड पार्टी फॉर 1/5 म्हणजे 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट्स ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स. उदाहरणामध्ये काय झालेलं आहे, जुने पार्टनर्स, एक्झिस्टिंग पार्टनर्स, ओल्ड पार्टनर्स आहेत सुजाता आणि पौर्णिमा, आणि इनकमिंग पार्टनर आहे न्यू पार्टनर आहे, येणारा भागीदार आहे अपर्णा इज द इनकमिंग पार्टनर, आणि त्याचा प्रॉफिटमधील रेशो दिलेला आहे 1/5. आणि खालील अटी आणि नियमावरती अपर्णाला ॲडमिट नवीन भागीदार संस्थेमध्ये नवीन पार्टनर म्हणून केलेलं आहे. त्यामध्ये ए ॲडजस्टमेंट, गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2,00,000 म्हणजे अपर्णाने येताना गुडविल 2,00,000 रुपये आणायचं आहे. नावलौकिकाची रक्कम म्हणून गुडविल म्हणून 2,00,000 रुपये रक्कम दिली. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश, आणि अपर्णाने काय केलं, तिचं जे गुडविल आहे ते कॅशमध्ये देऊन टाकलेलं आहे. मजेशीर उदाहरण आहे, समजून घ्या. बी अपर्णा इज टू ब्रिंग इन ₹1,00,000 ॲज कॅपिटल, आणि अपर्णाने येताना 1,00,000 रुपये द्यावायचे आहेत. आणि मग हे ए आणि बीची एक एंट्री होईल, जर्नल एंट्री होईल. ती जर्नल एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट, बिकॉज गुडविल कम्स इन कॅश. कॅश अकाउंट डेबिट 2,00,000 2,00,000 कॅश अकाउंट डेबिट 2,00,000 2. कुणी कॅपिटल आणलं, अपर्णा इज द गिव्हर. अपर्णा इज द गिव्हर. अपर्णा इज द गिव्हर म्हणून अपर्णा टू अपर्णा कॅपिटल अकाउंट. आता त्यांनी किती कॅपिटल आणलेलं आहे,
1,00,000 रुपये कॅपिटल आणलेलं आहे. या पद्धतीने. आणि म्हणून 1,00,000 कॅपिटल आणलेलं आहे. त्यानंतर तिचं गुडविल आहे. गुडविल आणलेलं कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 40,000. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट 2,00,000च्या ऐवजी 1,40,000 येतील. कॅश अकाउंट डेबिट 1,40,000 टू अपर्नर्स कॅपिटल अकाउंट 1,00,000 आणि टू गुडविल अकाउंट 40,000. पुन्हा एकदा आपण जर्नल एंट्री समजून घेऊया. अपर्णाने येताना किती आणलेले आहेत? 1,00,000 रुपये कॅश आणलेले आहे. म्हणून एंट्री आपली पहिली जर्नल एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट 1,40,000. नंतर टू त्यातलं अपर्णा कॅपिटल आहे 1,00,000 बी ॲडजस्टमेंट. आणि टू तिचं गुडविल आहे 40,000 रुपये. आता हे गुडविल 40,000 कसं आलेलं आहे? तर गुडविलची रक्कम आहे 2,00,000 रुपये. 2,00,000 गुणिले 5 गुणिले 1/5 आणि म्हणून 2,00,000 भागिले 5. तिचा रेशो किती आहे? 1/5 आहे. म्हणजे 5/20 म्हणजे 40,000 रुपये हे कोणाचं गुडविल आहे? अपर्णाचं. तर आपली पहिली जर्नल एंट्री जी आहे ती या पद्धतीची होईल. 1 नंबरची जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट 1,40,000 म्हणजे 1,00,000 अधिक 40,000 1,40,000. 2,00,000च्या 1/5 म्हणजे 40,000. टू अपर्णास कॅपिटल 1,00,000 आणि टू गुडविल अकाउंट 40,000. असं 2,00,000 रुपयामध्ये गुडविलमध्ये 1,40,000 या प्रकारे कॅल्क्युलेट झालेले आहे. त्यानंतर सी ॲडजस्टमेंट. ॲप्रिशिएशन अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. आणि सन्ड्री डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे 10% RDD आहे. म्हणजे 26,000च्या भागिले 100 गुणिले 10% RDD 0 म्हणजे 2,600 रुपये हे आपलं आहे बुडीत. म्हणजे हे आपला लॉस आहे. त्यामुळे डेटर्समधून लेस होईल आणि लॉस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला याचा दुसरा इफेक्ट येईल. त्यानंतर सी लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. लँड अँड बिल्डिंग 60,000 आहे आणि आपल्याला किंमत ठेवायची 80,000 म्हणजे 20,000 रुपये आपले लँड अँड बिल्डिंगच्या किमतीमध्ये वाढलेले आहेत. मग ते आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि दुसरा इफेक्ट द्यायचा हा ॲड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि बी इफेक्ट जो आहे तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या
रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला अच्छी बात आहे इसलिए. त्यानंतर स्टॉक्स प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस बाय 20%. आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की स्टॉकमध्ये 20% वजा करायचे आहे. तर आपली स्टॉकची अमाऊंट किती आहे 40,000. म्हणजे 40,000च्या 20% गुणिले 40,000 गुणिले 20% 20 भागिले 100 म्हणजे किती आलं 4,000 रुपये डेप्रिशिएशन आलं. मग त्यामधून वजा करा आणि लॉस म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दुसरं इफेक्ट. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 70,000. प्लांट अँड मशिनरी 70,000. 70,000च्या 20% भागिले 100 0 0 0 0 7 दुने 14,000. म्हणजे 14,000 हे काय आपलं डेप्रिशिएशन आहे. आणि म्हणून काय करा प्लांट अँड मशिनरीमधून लेस डेप्रिशिएशन 14,000 हा पहिले इफेक्ट द्या आणि 14,000 आपला हा काय आहे लॉस आहे. त्यामुळं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला याचा इफेक्ट द्यायचा आहे. आणि आता सर्वात शेवटी महत्त्वाचं काय सांगितलं आहे ड्राफ्ट द जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबाव अरेंजमेंट अँड गिव्ह द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. तरीसुद्धा आपण या उदाहरणामध्ये 3ही गोष्टी बनवणार आहोत. त्या म्हणजे बॅलन्स शीट रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवण्याची आपल्याला आवश्यकता नाही. यामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज विचारलेला आहे. तर आता आपल्याला हे सोल्युशन आपलं आहे आणि हे सोल्युशन एकदा आपण काय करू व्यवस्थित समजून घेऊ. वहीमध्ये सेपरेट पेजवर हेडिंग घ्यायचं इन द बुक्स ऑफ सुजाता पौर्णिमा अँड अपर्णा जर्नल एंट्रीज. आपल्याला याचा फॉर्मॅट माहितीच आहे डेट पर्टिक्युलर्स लेजर फोलिओ डेबिट रुपीज अँड क्रेडिट रुपीज. आणि तारीख सर्वांना 1 एप्रिल तारीख घ्यायची 1 एप्रिल 2018. आता आपण फर्स्ट जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट 1,40,000 टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट बी ॲडजस्टमेंट 1,00,000 अपर्णाज कॅपिटल टू गुडविल अकाउंट ए ॲडजस्टमेंट 40,000 आणि त्याचं नॅरेशन लिहायचं आपण बिंग कॅश ब्रॉट इन बाय अपर्णा ॲज हर शेअर ऑफ गुडविल कॅपिटल अँड गुडविल. म्हणजे अपर्णाने कॅशमध्ये गुडविल आणि कॅपिटल आणलेलं आहे. आणि नंतर मग अंडरलाईन करून घ्या. त्याच्यानंतर जे गुडविल आहे 40,000 हे गुडविल काय करायचं ओल्ड पार्टनर्स आपले कोण आहेत सुजाता आणि पौर्णिमा. हे जे ओल्ड पार्टनर्स आहेत या ओल्ड पार्टनर्समध्ये जे 40,000 आपलं जे गुडविल आहे अपर्णाचं ते गुडविल काय करायचं त्यांच्या इक्वल रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं आहे. आता इथं काय झालेलं आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. मग आपण पहिल्या एंट्रीमध्ये गुडविल अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. दुसऱ्या एंट्रीमध्ये 1 एप्रिल 2018 दुसऱ्या एंट्रीमध्ये गुडविल अकाउंटला डेबिट करायचं आणि गुडविल अकाउंट डेबिट 40,000 आणि ते ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं 50-50% इक्वल टू सुजाता कॅपिटल अकाउंट 20,000 आणि टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट 20,000. नॅरेशन being the amount of goodwill distributed among partners in sacrificing ratio. आणि मग तो जो सॅक्रिफाईस रेशो आहे तो सुद्धा यांचा इक्वल असा धरून आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. झाली आपली दुसरी ॲडजस्टमेंट झालेली आहे. ए झाली बी झाली. आता त्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट तिसरी एंट्री आपली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 24,600. आता 24,600 कसे तर RDD 26,000वरती RDD रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स आपलं बुडीत आहे 2,600. आपला तो लॉस आहे डेबिट साईडला घ्यायचा.
नंतर स्टॉकमध्ये डेप्रिसिएशन आहे 8,000 20%, आणि प्लांट अँड मशिनरीमध्ये 20% डेप्रिसिएशन आहे 14,000. याची जर बेरीज केली 2,600, 8,000 आणि 14,000, तर मग आपल्याला रिव्हॅल्युएशन पुनर्मूल्यांकन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण असं त्याला नाव देतो. आणि या टॉपिकमध्ये ॲडमिशनमध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट पुनर्मूल्यांकन खाते ओपन करायचं आहे. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 24,600 टू RDD 2,600 टू स्टॉक 8,000 अँड टू प्लांट अँड मशिनरी 14,000. नॅरेशन being decrease in value of debtors, stock, plant and machinery recorded in revaluation accounts. डिक्रीज म्हणजे आपल्या ॲसेटमध्ये घट झालेली आहे. घट होणे म्हणजे बुरी बात, घट होणे म्हणजे आपला लॉस आहे. आणि जर वाईट गोष्ट असेल तर आपण ती काय करतो, मायनस करतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. त्यानंतर पुढे ॲप्रिशिएशन झालेले आहेत. आपली जी लँड अँड बिल्डिंगची होती, लँड अँड बिल्डिंगची किंमत आपली होती 60,000, आणि 60,000मध्ये आपली काय झालेली आहे, ॲड झाली इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग 20,000. आणि ही अच्छी बात आहे, आणि त्यामुळं आपल्याला इन्कम झालेला आहे. आणि म्हणून आपण एंट्री करणार 4 नंबरची. ती एंट्री आपली आहे लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 20,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 20,000. वाढ झाली, अच्छी बात आहे. आणि म्हणून बिंग इन्क्रीज म्हणजे वाढ होणे इन व्हॅल्यू ऑफ डेटर्स अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि त्यानंतर आपल्याला 5 नंबरची एंट्री पाहिजे आहे. तर ती एंट्रीज पाहण्या अगोदर आपण पहिल्यांदा आपण बॅलन्स शीट पाहून घेऊया, आणि मग तुमच्या लक्षात येईल. बॅलन्स सेपरेट पेजवर बॅलन्स शीट टाकून घ्या. बॅलन्स शीट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. क्रेडिटर्स जुन्या बॅलन्स शीटमधले आहे तसे घ्यायचे 34,000. बिल्स पेबल जुन्या बॅलन्स शीटमधले 26,000 आहे तसे घ्यायचे. त्यानंतर कॅपिटल अकाउंट आपण क्लोज केलेला आहे, आणि तो क्लोज करून आपला तो आलेला आहे 1,17,700. सुजाता, पौर्णिमाचा 1,57,700 आणि अपर्णाचा 1,00,000. टोटल आहे 3,75,400. आणि लायबिलिटीची टोटल आपली आहे 4,35,400. आता आपण ॲसेट साईड समजून घेऊ. कॅश इन हँड 2,20,000. त्यानंतर सन्ड्री डेटर्स 26,000 लेस RDD 10%, 26,000 वजा 2,600 बरोबर 23,400 आउटरला. त्यानंतर स्टॉक 40,000 लेस डिक्रीज घट होणे डेप्रिशिएशन 20% 8,000, 40,000 वजा 8,000 बरोबर 32,000. फर्निचर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला 24,000 जुन्या बॅलन्स शीटचे. लँड अँड बिल्डिंग 60,000 होते, त्यामध्ये ॲड ॲप्रिशिएशन म्हणजे अच्छी बात. इन्क्रीज वाढ होणे, ॲडिशन होणे, आणि 20,000 ॲडिशन झालेले आहेत, आणि म्हणून लँड अँड बिल्डिंग आउटरला दिसतात 80,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 70,000 लेस डेप्रिशिएशन 20% 7 × 14,000, 70,000 वजा 14,000 बरोबर 56,000. बॅलन्स शीटची ॲसेट साईडची टोटल आहे 4,35,400. तर हा व्यवस्थित समजून घ्यायचा आणि लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण पाहूया कॅश इन हँड. आपण ॲसेट साईडला घेतलं होतं. वर्किंग नोट कॅश इन हँड कशी आहे, तर इन ओल्ड बॅलन्स शीट 80,000 होते. नंतर 1,40,000 येताना गुडविल म्हणून आणलेले आहेत, आणि त्यामुळे कॅपिटल अँड गुडविल ब्रॉट 2,20,000. आणि म्हणून आपल्याला जे इथं दिसत आहेत कॅश इन हँड 2,20,000 ते या पद्धतीचे आहेत. म्हणजे 1,40,000 त्यांची गुडविल आणि कॅश, आणि जुन्या बॅलन्स शीटचे 80,000 असे आपले आले
20,000 आपली काय आहे, कॅश इन हँड. नेक्स्ट, आता रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे पुनर्मूल्यांकन खाते. रिव्हॅल्युएशन अकाउंट त्याला पुढचं दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, असं एक त्याला नाव आहे, ॲडजस्टमेंट अकाउंट. तर आपण येथे घेतलेलं आहे नाव रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट द एक्सपेन्स अँड लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. बुरी बात डेबिट साईड, अच्छी बात क्रेडिट साईड. बुरी बात मायनस आणि अच्छी बात प्लस. आता इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट क्रेडिट वहीमध्ये व्यवस्थित फोल्ड करून, पानाचं फोल्ड करून समसमान करून ते पूर्ण करून घ्या. 2 RDD डेबिट साईडला 2 RDD लॉस 2,700. टू स्टॉक डेप्रिशिएशन डिक्रीज लॉस 8,000. प्लांट अँड मशिनरी डेप्रिशिएशन 14,000. आपला लॉस झालेला आहे 24,600. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग 20,000 वाढ झाली आपली. आणि म्हणून काय झालेलं आहे इथं उदाहरणामध्ये व्यवस्थित समजून घ्या. डेबिट साईड मोठी आलेली आहे. मग डेबिट साईड मोठी आली म्हणजे खर्च लॉस जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे, म्हणजे येथे आपल्याला काय होईल, लॉस झालेला आहे. म्हणजे डेबिट साईडची टोटल आली आपली 24,000. क्रेडिट साईडला म्हणजे 24,000. त्याच्यामधून 20,000 वजा केले तर आपल्याला 4,600 रुपये आपल्याला काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. कारण आपले डिक्रीजेस जास्त आहेत आणि इन्क्रीजेस कमी आहेत. आपली घट जास्त आहे आणि वाढ कमी आहे आणि 4,600 रुपये आपल्याला लॉस झाला. हा लॉस काय करायचा, इक्वल सुजाता आणि पौर्णिमा या ओल्ड पार्टनर्समध्ये इक्वल वाटून घ्यायचा, भागिले 2. म्हणजे 46चे भागिले 2 बरोबर किती आलं, 2,300. आणि म्हणून बाय सुजाता कॅपिटल अकाउंट 2,300, बाय पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट 2,300. हा आपला रिव्हॅल्युएशन लॉस आहे. आणि हा लॉस घ्यायचा आपण प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा असतो. या उदाहरणामध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं नाही. पुढील उदाहरणामध्ये आपण त्याची माहिती पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी ज्या जर्नल एंट्रीज घेतल्या, 5 जर्नल एंट्रीज, आता ती 5वी जी जर्नल एंट्री आहे ती अशी होईल आपली, सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट 2,300, अपर्णास कॅपिटल अकाउंट 2,300, टू रिव्हॅल्युएशन लॉस अकाउंट 4,600, नॅरेशन बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. अशा पद्धतीने 5 एंट्री. पहिली जर एंट्री नीट समजून घ्या. कॅश अकाउंट डेबिट 1,40,000, टू अपर्णास कॅपिटल अकाउंट 1,00,000, टू गुडविल अकाउंट 40,000, नॅरेशन बिंग कॅश ब्रॉट इन बाय अपर्णा ऑन हर शेअर ऑफ गुडविल कॅपिटल अँड गुडविल. सेकंड जर्नल एंट्री, गुडविल डिस्ट्रीब्यूट केला आपण इक्वल सॅक्रिफाईस रेशोप्रमाणे. गुडविल अकाउंट डेबिट 40,000, टू सुजाता कॅपिटल अकाउंट 20,000 आणि टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट 20,000. नॅरेशन बिंग द अमाऊंट ऑफ गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स इन सॅक्रिफायसिंग रेशो. येथे काढायची गरज नाही, इक्वल आपण तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. 3, आता आपले लॉसेस किंवा डिक्रीजेस किंवा एक्सपेन्सेस, नुकसान तोटे, त्याच्यावर एंट्री केलेली आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 24,600, टू RDD अकाउंट 2,600, टू स्टॉक अकाउंट 8,000, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 14,000. नॅरेशन बिंग डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ डेटर स्टॉक प्लांट अँड मशिनरी रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट. आपण ते पाहिलं डेबिट साईडला होते. त्यानंतर 4 नंबरची एंट्री, ॲप्रिशिएशन इन्क्रीजेस ॲडिशन इन लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 20,000, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 20,000. नॅरेशन बिंग इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ डेटर्स अँड बिल्डिंग रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि 5 नंबरची जो लॉस आहे तो लॉस आपण काय केलेला आहे,
डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. लॉसची एंट्री पहा कशा पद्धतीची झालेली आहे. सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट पौर्णिमा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. या पद्धतीने टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणून सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट 2300, अपर्णास कॅपिटल अकाउंट ओल्ड पार्टनर्स आहे ते हे 2300 आणि टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 4600. नॅरेशन being loss on revaluation transfer to partners capital account in their profit sharing ratio. तर अशा पद्धतीने हे 1 नंबरचं उदाहरण आहे. सर्वांनी 1-2-3 वेळा ते ऐकून घ्या, समजून घ्या आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि वहीमध्ये ते पूर्ण करा. आणि पुस्तकात 135, 36 आणि 37 पानावरती त्यासंबंधी दिलेलं आहे. फुल सर्वांगाने ॲडमिशनचं पहिलं उदाहरण आपलं सोल्युशन पाठवलेलं आहे. आत्तापासूनच जर फुल स्टडी केला तर पुढचे उदाहरणं समजायला सोपं जाईल. तरी सर्वांनी ॲक्टिव्ह राहून काय करा, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर या टॉपिकमध्ये इंटरेस्ट घ्या. धन्यवाद.